निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. शिंदेंच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून हल्लाबोल, तर मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप. हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी, मोबाईलचाही वापर. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा झाला दाखल. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रावरील घोषणाबाजी आणि मोबाईल वापरावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. आमदार असो किंवा दुसरं कुणीही असो, गुन्हेगारी प्रवृत्तीने वागणाऱ्यांवरती कारवाई होते. बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यानंतर भाजपच्या तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया आली समोर. आमदार संतोष बांगर यांनी लाच सोडली आहे. मतदाराला सांगतात कुणाला मतदान करायचं. संतोष बांगर यांची आमदारकी रद्द व्हायला हवी. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचीही मागणी. बांगर हे मोबाईल घेऊन का गेले हे तपासावं लागेल. संजय बांगर यांच्याकडून झालेल्या गोपनीयता भंगावरती मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. तर लोकप्रतिनिधींनी काही गोष्टी टाळल्या पाहिजे, कायंदे यांचं वक्तव्य. परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून वाद मात्र मिटवला. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावरती दोन गटांमध्ये राडा. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले. पोलीस वेळीच दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती मात्र नियंत्रणात. अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मतदान केंद्रावरील प्रतिनिधींमध्ये वाद. 4 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मतदानावेळी हाणामारी. करमाळ्यामध्ये 6 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल. करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान प्रचार करण्याच्या आरोपावरून वाद.